लक्ष द्या. कंपाऊंड इंटरेस्ट मराठीत काय म्हणतात? चक्रवाढ व्याज. अक्षर मराठीतलं खराब येते बरोबर. कंपाऊंड इंटरेस्ट आपण ह्याच्या अगोदर काय बघितलेलं आहे? आपल्याला आतापर्यंत काय माहित आहे? सिंपल इंटरेस्ट माहित होतं. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय? सरळ व्याज बरोबर ना. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्याच्यामध्ये काय फरक आहे? कुणाला माहिती आहे का? सांगता येईल का कुणाला? तिला समजलंय? सांगताना थोडंसं कन्फ्युजन. अजून कोण व्यवस्थित सांगेल का? कोण दुरुस्त करणार आहे का? करेक्शन करणार आहे का? नाही, असू द्या. लक्ष द्या, मी सांगतो. समजा दोन व्यक्ती आहेत, वेदांत आणि शिवराज. वेदांतने 1000 रुपये दिले शिवराजला. किती रुपये दिले? 1000 रुपये दिले. कसं दिले? सरळ व्याजाने दिले, सिंपल इंटरेस्ट. आणि दरवर्षी व्याजाचा दर आहे 10%. 10% म्हणजेच काय? 10% पर ॲनम. 10 PCP आहे बरोबर ना. व्याजाचा दर किती आहे? 10%. वेदांतनी 1000 रुपये दिले शिवराजला 10% व्याजदराने बरोबर. आणि व्याज कसं आहे? सिंपल इंटरेस्ट बरोबर. तर मग 1000 रुपयाचे 10%नुसार 1000 रुपयाचे 10% ऑफ 1000 रुपीज. 1000 चे म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10 चे 100. याच्यानुसार जर काढलं बरोबर ना, ह्या शून्याला हा शून्य कट झाला, ह्या शून्याला हा शून्य कट झाला, तर पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं? 100 रुपये आलं. सरळ व्याज किती आलं? म्हणजे शिवराजने जर वेदांतकडून घेतलेले 1000 रुपये जर 1 वर्षासाठी वापरले तर 1000 रुपये मुद्दल आणि 100 रुपये व्याज असं त्याने 1 वर्षानंतर काय करायची? एवढी रक्कम परत करायची. समजा काही कारणास्तव शिवराजला 1000 रुपये मुद्दल आणि 100 रुपये व्याज एका वर्षानंतर ह्यातली एकही रुपये त्यानं रक्कम दिली नाही. काही कारणास्तव शिवराजला बरोबर ना 1000 रुपये जे त्याने घेतले होते वेदांतकडनं, ह्याला आपण काय म्हणणार? मुद्दल. मुद्दल म्हणजे काय? प्रिन्सिपल. आणि एका वर्षाचं सरळ व्याज किती? 100 रुपये. मग काही कारणास्तव समजा शिवराजला मुद्दल आणि व्याज ह्यातला एकही रुपया वेदांतला द्यायला जमला नाही किंवा एकही रुपयाची परतफेड केली नाही, तर आणखीन 1 वर्षानंतर म्हणजे पहिल्या वर्षानंतर व्याज किती आलं? 100 रुपये. दुसऱ्या वर्षानंतर 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत व्याज किती येणार? 100 रुपये येणार. समजते? म्हणजे 1 वर्षानंतर शिवराजने वेदांतला किती रुपये रिटर्न करायचे होते? 1000 रुपये मुद्दल आणि 100 रुपये व्याज. परंतु त्याला जमलं नाही, तर 2 वर्षानंतर परत शिवराजने वेदांतला किती रुपये द्यायचे? 1000 रुपये मुद्दल, पहिल्या वर्षीचं व्याज 100 रुपये प्लस दुसऱ्या वर्षीचं व्याज 100 रुपये, असं 100 आणि 100 200 आणि 1000 असे किती मिळून परत करायचे? 1200 रुपये परत करायचे बरोबर. हे झालं सिंपल इंटरेस्टनुसार. सिंपल इंटरेस्टनुसार दरवर्षी व्याज ही काय असतं? सेमच असतं. 1000च्या 10% एका वर्षाला व्याज किती? 100 रुपये. 2 वर्षानंतर व्याज किती? 200 रुपये द्यायचं. 3 वर्षासाठी जर रक्कम वापरली तर 3 वर्षाचं व्याज किती द्यायचं? 300 रुपये. 5 वर्षासाठी जर रक्कम वापरली तर 5 वर्षाचं व्याज किती द्यायचं? 500 रुपये. लक्ष देत आहे? म्हणजे दरवर्षी व्याज काय? सेमच आहे. व्याज बदलतंय का? नाही बदलत. परंतु चक्रवाढ व्याजामध्ये मात्र तसं नसतं. चक्रवाढ व्याजामध्ये काय फरक आहे बघा. 1000 रुपये समजा शिवराजने घेतले बरोबर. व्याजाचा दर किती आहे? 10%. व्याजाचा दर किती मानू आपण? 10% मानू. 1000चे 10% किती होते? 100 रुपये. एका वर्षानंतर शिवराजने किती रक्कम परत करायची? 1000 रुपये मुद्दल प्लस 100 रुपये व्याज असे मिळून 1100 रुपये त्यानं परतफेड करायचे.
परंतु काही कारणास्तव शिवराजनं एकही रुपयाचा परतावा केला नाही. तर काय होईल? आता सरळ व्याजामध्ये कसं, पहिल्या वर्षी काहीच रक्कम नाही भरली तर दुसऱ्या वर्षी किती व्याज बसलं त्याला? 100 रुपये. दुसऱ्या वर्षी पण नाही बसली, समजा 3 वर्षासाठी रक्कम वापरली तर किती व्याज बसणार त्याला? 300. 5 वर्ष रक्कम वापरली तर किती? 500. म्हणजे दरवर्षी सरळ व्याज सेमच होतं, 100 रुपये. पण आता तसं नाही. चक्रवाढ व्याजामध्ये काय होणार की 1000 रुपये मुद्दल आणि 100 रुपये व्याज असं मिळून एका वर्षानंतर त्यानं किती रुपये भरायचे होते? 1100 रुपये भरायचे होते. पण 1100 भरले नाहीत तर दुसऱ्या वर्षी जे व्याज लागणार आहे ते 10%च लागणार, परंतु हे 1100 रुपयावरती व्याज लागणार. कशावरती व्याज लागणार? 1100 रुपयावरती व्याज लागणार. सरळ व्याजामध्ये आणि चक्रवाढ व्याजामध्ये काय फरक आहे बघा. सरळ व्याजामध्ये पण काय, पहिल्या वर्षी शिवराजनं रक्कम भरलीच नाही, 1000 रुपये मुद्दल आणि 100 रुपये व्याज, 1100 रुपयामधला एकही रुपया भरला नाही. परंतु परत पुढच्या वर्षी व्याज दर लागताना कशावरती लागला? 1000 रुपये ह्या मुद्दलावरतीच लागला. इथं तसं नाही. चक्रवाढ व्याजामध्ये काय होणार? 1000 आणि 100 म्हणजे मुद्दल अधिक व्याज मिळून किती झालं? 1100 रुपये. 1100 रुपयामधला तुम्ही एकही रुपयाचा परतावा नाही केला तर परत पुढच्या वर्षी जो 10% व्याज दर लागणार आहे तो कशावरती लागणार आहे? 1100 रुपयावरती लागणार आहे. मग 1100 रुपयाचे 10%, शून्याला शून्य कट झाला, इथं शून्याला शून्य कट झाला, किती रुपये आले? 110 1 110. तर दुसऱ्या वर्षी व्याज किती आहे? 110 रुपये. दुसऱ्या वर्षानंतर किती व्याज भरायचं? 110 नाही आहे. 2 वर्षानंतर किती व्याज भरायचं? 2 वर्षासाठी जर समजा त्यानं रक्कम वापरली शिवराजनं तर एकूण किती भरायचं? 1100 रुपये मुद्दल अधिक व्याज किती? 110. असं मिळून एकूण त्याने किती रुपये रक्कम भरायची 2 वर्षानंतर? 1210 रुपये रक्कम भरायची. 1210 रुपये भरायचे. समजा दुसऱ्या वर्षी पण त्यानं भरले नाही, म्हणजे 2 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्याने एकही रुपया भरलं नाही, तर तिसऱ्या वर्षी जे मुद्दल असणार आहे ते दुसऱ्या वर्षीचं काय असणार आहे? अमाऊंट असणार आहे. बरोबर ना? पहिलं वर्ष पूर्ण झालं, 1000 रुपये मुद्दल होतं, 100 रुपये व्याज होतं. व्याज आणि मुद्दल मिळून त्याला किती रुपये भरायचे होते? 1100 रुपये. व्याज आणि मुद्दल मिळून ही जी रक्कम आहे ह्याला आपण काय म्हणतो? अमाऊंट म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो? रास. व्याज अधिक मुद्दल बरोबर काय होतं? अमाऊंट. किती अमाऊंट भरायची होती? 1100 रुपये. 1100 रुपये भरले नाही. पहिल्या वर्षानंतर जी अमाऊंट होती 1100 रुपये त्यातला एकही रुपया भरला नाही, तर जी पहिल्या वर्षानंतरची जी अमाऊंट आहे ती दुसऱ्या वर्षी काय झालं? प्रिन्सिपल झालं. कारण व्याज दर कितीवरती लागला? 1100 रुपयावरती लागला. मग व्याज दर आपण कशावरती लावत असतो? मुद्दलावरती लावतो ना. मग पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट होती म्हणजे रास होती ती दुसऱ्या वर्षीचं काय झालं? मुद्दल झालं. बरोबर? त्या मुद्दलावरती आपण 10% व्याज लावलं, किती आलं? 110 रुपये. 110 रुपये व्याज आणि 1100 रुपये मुद्दल असं मिळून किती झालं? 1210 रुपये रास झाली किंवा 1210 रुपये काय झाली? अमाऊंट झाली. 2 वर्षानंतर शिवराजला किती रक्कम भरायचे? 1210. म्हणजे 1210 रुपये ही काय झाली? अमाऊंट झाली. अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. बरोबर? दुसऱ्या वर्षीचं जे मुद्दल आहे किंवा प्रिन्सिपल आहे ते किती आहे? 1100 रुपये आणि व्याज किती आहे? 110 रुपये. असं मिळून किती भरायचे? 1210 रुपये. 1200 रुपये ही काय? 1210 रुपये ही काय झाली? अमाऊंट झाली. 1210 रुपये भरलेच नाही. 1210 रुपयामधला एकही रुपया दिला नाही. तर आता 10% व्याज जो लागणार आहे, 10% जे व्याज लागणार आहे ते कशावरती लागणार आहे? 1210 रुपयावरती लागणार आहे. म्हणजे 1210 रुपये हे 2 वर्षानंतरचं जे अमाऊंट आहे ते तिसऱ्या वर्षीचं काय असणार आहे? प्रिन्सिपल असणार. तिसऱ्या वर्षीचं जे व्याज कॅल्क्युलेट होणार आहे ते कशावरती कॅल्क्युलेट होणार? 1210 वरती. परत इथं शून्याला शून्य गेला, इथला शून्याला शून्य गेला, 121 एक किती आलं? 121. तर 3 वर्ष जर त्यानं रक्कम वापरली तर 1210 रुपये मुद्दल अधिक व्याज किती? 121. असं मिळून त्यानं किती भरायचे? 1331 रुपये भरायचे. 1200 अधिक ह्यातले 100 किती झालं? 1300. इथले 10 आणि 21 किती झाले? 31. 1331 रुपये भरायचे. मग मला सांग, जर ही सरळ व्याजानुसार जर कॅल्क्युलेट केलं असतं तर पहिल्या एका वर्षानंतर किती व्याज भरायचं? 100 रुपये.
2 वर्षासाठी रक्कम वापरली तर किती भरायचं व्याज? 100 रुपये. आणि 3 वर्षासाठी जरी रक्कम वापरली तर तिसऱ्या वर्षी पण व्याज किती? 100 रुपये. तर 3 वर्षाचं एकूण व्याज किती झालं? 100 100 100 300 रुपये आणि प्लस 1000 रुपये मुद्दल. प्रिन्सिपल किती? 1000 रुपये. 1000 अधिक 300 किती भरावं लागले असते शिवराजला? सरळ व्याजानुसार किती भरावं लागले असते? 1300 रुपये भरावं लागले असते. चक्रवाढ व्याजानुसार किती भरावं लागतात? 1331. बरोबर. चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं? तुम्ही जर व्याज नाही भरलं तर त्या व्याजाला पुढच्या वर्षी व्याज लागतं. बरोबर. लक्षात येतंय? मी तर व्यवस्थित तयार करू. काय बघायचं आता आपण काय करूयात? 2 कॉलम करतो. सिंपल इंटरेस्टचा एक आणि कंपाऊंड इंटरेस्टचा एक. दरवर्षी व्याजामध्ये कसा फरक पडत गेलाय ते आपण बघूयात व्यवस्थित. बघा, इथं लिहितो मी सिंपल इंटरेस्ट, इथं लिहितो मी कंपाऊंड इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 1000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर किती आहे? 10%. हां, पहिल्या वर्षी सिंपल इंटरेस्ट नुसार व्याज किती झालं? 100 रुपये. पहिल्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज किती? 100 रुपये. म्हणजे पहिल्या वर्षीचं बघा, फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर, पहिले 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट काय असतं? सेमच असतं. फरक कुठं पडतो? दुसऱ्या वर्षापासून पडतो. समजा आपण ह्यातली काहीच परतफेड केली नाही पहिल्या वर्षी, तर दुसऱ्या वर्षी सुद्धा सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे? 100 रुपये असणार आहे. बरोबर. पण दुसऱ्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे? 110 रुपये. दुसरं वर्ष पूर्ण झालं. बरोबर. समजा 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा 1ही रुपया भरला नाही, तर तिसऱ्या वर्षी म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सिंपल इंटरेस्ट किती भरावं लागणार आहे? तिसऱ्या वर्षीचं पण सिंपल इंटरेस्ट किती आहे? 100 रुपये. पण तिसऱ्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे? 121 रुपये. 21. आता सिंपल इंटरेस्ट दरवर्षी सेम आहे. बरोबर. कंपाऊंड इंटरेस्ट दरवर्षी वाढत गेले. बरोबर. ही जी वाढ झालेली आहे ही कशावरती झालेली आहे माहित आहे? मुद्दल तर दोन्हीकडे सेमच आहे. मुद्दल तर दोन्हीकडे काय सारखं आहे. मग ही जी वाढ झालेली आहे ना कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये म्हणजे किंवा चक्रवाढ व्याजामध्ये, ही व्याजाला व्याज लागले. कारण मला सांगा, दुसऱ्या वर्षी बघा, सिंपल इंटरेस्ट पेक्षा कंपाऊंड इंटरेस्ट किती रुपयाने जास्त आहे? किती रुपयाने जास्त आहे? 10 रुपयाने जास्त आहे. बरोबर. तर हे 10 रुपये कसे जास्त आले बघा. पहिल्या वर्षीचं व्याज किती आलतं? पहिल्या वर्षीचं व्याज किती आलतं? पहिल्या वर्षीचं व्याज किती आलतं? 100 रुपये. 100 रुपये व्याज न भरल्यामुळं 100 रुपये व्याज न भरल्यामुळं ह्या व्याजाला व्याज लागलं. किती टक्क्यानुसार? 10%नुसार. कारण हे व्याज जे आहे त्याचं परत काय होणार? मुद्दल होणार. आणि ह्या 100ला म्हणजे 100 रुपये जे पहिल्या वर्षीचं व्याज आलं ते न भरल्यामुळं व्याजाला व्याज लागलं. किती टक्क्यानुसार? 10%नुसार. 100चे 10%. 100चे 10%. पहिल्या वर्षी इकडे लक्ष द्या. पहिल्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्ट किती होतं? 100 रुपये. व्याज किती होतं? 100 रुपये. 100 रुपये न भरल्यामुळं या 100 रुपये व्याजावरती 10% दरानुसार आता व्याज लागणार. 10% म्हणजे किती? 100ला 10 रुपये. बरोबर. हे 100 रुपये पहिल्या वर्षीचं व्याज आहे, हे आपण भरलंच नाही, तर ह्याचे 10%. 100ला 100 कट. पहिल्या वर्षीचं 100 रुपये व्याज न भरल्यामुळं त्याच्यावरती 10%नुसार दुसऱ्या वर्षी किती रुपये आलं? 10 रुपये एक्स्ट्रा आले. ही पहिल्या वर्षीचं 100 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट न भरल्यामुळं 100च्या 10% म्हणजेच 10 रुपये दुसऱ्या वर्षी जास्त आलं. आता दुसऱ्या वर्षी हे 110 रुपये पण व्याज भरलं नाही, तर 110चे परत 10%. 0ला 0 कट, 0ला 0 कट. 110च्या 10% किती आलं? 11 रुपये. तर 110 अधिक 11 किती झालं? 121. तिसऱ्या वर्षीचं व्याज किती? 121. अलग लक्षात. असं व्याजाला व्याज लागत असतं. काय होत असतं? व्याजाला व्याज लागत असतं. लक्षात आलं का? लक्षात आलं का? बरं चला मी परत एकदा रिपीट करतो, बघा नीट लक्ष द्या. पहिल्या वर्षीचं व्याज किती होतं? कंपाऊंड इंटरेस्ट 100 रुपये. हे न भरल्यामुळं ह्याचे 10%. 100चे 10% म्हणजेच किती? 10 रुपये. ह्याचे 10% व्याज लागणार. बरोबर. व्याजाचा दर किती आहे? 10%. पहिल्या वर्षीचं व्याज न भरल्यामुळं व्याजाला व्याज लागणार.
100चे 10% म्हणजे किती झालं 10 रुपये अधिक हे 100 रुपये 100 अधिक 10 किती झालं 110 दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे 110 दुसऱ्या वर्षी पण मी व्याज भरलं नाही तर 110चे 10% किती आलं 11 रुपये 11 रुपये आणि ही 110 रुपये किती झालं 121 रुपये तिसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे 121 रुपये समजलं का असं व्याजाला व्याज लागत असतं आलं लक्षात आता तुम्हाला मी प्रत्यक्षात फॉर्म्युला सांगतो कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं लक्षात घ्या मला सांगा पहिल्या वर्षीचं अमाऊंट किती आहे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किती अमाऊंट भरायचं आहे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये बघा हा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1000 रुपये मुद्दल प्लस 100 रुपये व्याज असं मिळून किती अमाऊंट भरायचं आहे 1100 रुपये आणि पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल किती आहे प्रिन्सिपल म्हणजे काय मुद्दल किती आहे पहिल्या वर्षी 10% हा व्याज दर जो आहे तो कशावरती लावलं होतं 10% व्याज 1000 रुपयावरती लावलं होतं ना मग 1000 रुपये काय झालं प्रिन्सिपल झालं मग पहिल्या वर्षीचं अमाऊंट भागिले पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल बरोबर किती होतंय मला सांगा अमाऊंट किती आहे पहिल्या वर्षीचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमाऊंट किती येणार आहे 1100 रुपये आणि प्रिन्सिपल किती आहे 1000 रुपये 2 शून्याला 2 शून्य कट झाले तर पहिल्या वर्षीचं अमाऊंट आणि पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल ह्यांचा रेशो किती आला 11/10 बरोबर पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट आहे त्यातला 1ही रुपया न भरल्यामुळं हे दुसऱ्या वर्षाचं काय झालं प्रिन्सिपल झालं लक्षात येतंय पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट आहे ह्यातला 1ही रुपया न भरल्यामुळं हे जे अमाऊंट आहे ह्याचं काय होणार प्रिन्सिपल होणार हे दुसऱ्या वर्षीचं काय झालं प्रिन्सिपल झालं मग बघा आता आपल्याला कुठला रेशो घ्यायचा दुसऱ्या वर्षीचं अमाऊंट भागिले दुसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल घ्यायचं हा दुसऱ्या वर्षीचं अमाऊंट म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमाऊंट किती आलंय 1210 रुपये इथं लिहिलं आपण 1210 रुपये भागिले दुसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल हे पहिल्या वर्षीचं काय अमाऊंट आहे का नाही पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट आहे ते किती आहे 1100 रुपये त्यातला 1ही रुपया न भरल्यामुळं 1100 रुपयावरती 10% व्याज लावले दुसऱ्या वर्षी मग ज्याच्यावरती व्याज लावलं जातं ते म्हणजे काय असतं प्रिन्सिपल असतं पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट आहे ते दुसऱ्या वर्षीचं काय प्रिन्सिपल आहे मग दुसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल किती 1100 रुपये शून्याला शून्य कट 11 110 11 1 11 12 मधून 11 गेले 1 राहिले त्याच्यावरती घेतलं 1 किती झालं 11 11 1 11 किती आलं 11/10 तुम्ही दरवर्षीचं अमाऊंट आणि प्रिन्सिपल ह्यांचा जर रेशो घेतला तर तो रेशो काय येतो सगळीकडे सेम येतो बघ पहिल्या वर्षीचं अमाऊंट आणि पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल ह्यांचा रेशो किती आला 11:10 11/10 दुसऱ्या वर्षीचं अमाऊंट आणि दुसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल ह्यांचा रेशो किती आला 11:10 11/10 किंवा 11/10 आता तिसऱ्या वर्षीचं बघा तिसऱ्या वर्षीचं अमाऊंट भागिले तिसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल तिसऱ्या वर्षीचं अमाऊंट किती आहे 3 वर्षानंतर एकूण किती भरायचे 1331 छेद तिसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल किती आहे आता लक्षात घ्या दुसऱ्या वर्षीचं जे अमाऊंट असतं ते तिसऱ्या वर्षाचं काय प्रिन्सिपल आहे कारण दुसऱ्या वर्षाचं जे अमाऊंट आहे ना 1210 त्याच्यावरती 10% व्याज लागणार आहे तिसऱ्या वर्षी मग 10% व्याज ज्या रकमेवरती लावलं जातं ती रक्कम म्हणजे काय असते प्रिन्सिपल असते मग दुसऱ्या वर्षीचं जे अमाऊंट आहे ते तिसऱ्या वर्षी काय झालंय प्रिन्सिपल झालंय तिसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल किती आहे 1210 आता भाग घालवा 11 1 11 12 मधून 11 गेलं किती राहिलं 1 1 वरती घेतलं 1 किती झालं 11 11 1 11 परत शून्याला 0 हा 11 1 11 13 मधून 11 गेलं किती राहिलं 2 2 वरती घेतलं 3 किती झालं 23 11 2 22 23 मधून 22 गेलं किती राहिलं 1 1 वरती घेतलं 1 किती झालं 11 11 1 11 आणि 121 भागिले 110 उत्तर काय येणार आहे 11/10 येणार आहे बघा 11 110 11 1 11 12 मधून 11 गेलं किती राहिलं 1 1 वरती घेतलं 1 किती झालं 11 11 1 11 किती आलं 11/10 समजलं मग आता मला सांगा आता मी ह्याच्यावरनं फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार काय करणार
हे जे आपण दरवर्षीच्या अमाऊंटचा आणि प्रिन्सिपलचा रेशो काढलाय ना, ह्याच्यावरून मी काय तयार करणार, कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला तयार करणार. बघ कसं, पहिल्या वर्षीचं अमाऊंट भागिले पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल किती आलं, 11/10. दुसऱ्या वर्षीचं अमाऊंट छेद दुसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल, बरोबर. हे पण किती आलं, 11/10. पण मला सांगा, इकडे लक्ष द्या, दुसऱ्या वर्षीचं अमाऊंट आहे असं लिहितो, दुसऱ्या वर्षीचं जे प्रिन्सिपल आहे ते पहिल्या वर्षीचं काय अमाऊंट आहे. दुसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल किती आहे, 1100 रुपये, आणि पहिल्या वर्षीचा अमाऊंट किती आहे, 1100 रुपये, बरोबर ना. म्हणजे पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट आहे ते दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, प्रिन्सिपल होणार आहे. मग दुसऱ्या वर्षीचं जे प्रिन्सिपल आहे त्याला मी असं लिहू का, A1. A1 म्हणजे काय, पहिल्या वर्षीचं अमाऊंट, पहिल्या वर्षीचं जे अमाऊंट आहे ते दुसऱ्या वर्षीचं काय प्रिन्सिपल आहे. मग प्रिन्सिपल 2 जे आहे, सेकंड इयरचं जे प्रिन्सिपल आहे, तिथं मी काय लिहिलं, अमाऊंट ऑफ फर्स्ट इयर. पहिल्या वर्षीच्या अमाऊंट जे आहे ते सेकंड इयरचं काय प्रिन्सिपल आहे, त्यामुळे सेकंड इयरच्या प्रिन्सिपलच्या जागी मी काय लिहिलं, फर्स्ट इयरचं अमाऊंट लिहिलं. कळलं आता. मग देअरफॉर काय झालं, A2 भागिले A1 बरोबर काय, 11/10. देअरफॉर A1 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात, A2 बरोबर 11/10 गुणिले A1. इथपर्यंत काय अडचण, इथपर्यंत काय अडचण नाही. आता बघा, A1/P1 बरोबर किती आहे, 11/10. मी याला काय करतो, P1 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात, तर A1 बरोबर 11/10 गुणिले P1. आता A1 ची जी ही किंमत तयार झालेली आहे, ही किंमत कशामध्ये ठेवणार मी, त्याच्यामध्ये ठेवणार. देअरफॉर A2 बरोबर काय मिळेल मला, 11/10 गुणिले A1 ची किंमत काय, हा ठेवा, 11/10 गुणिले P1. P1 ला मी फक्त काय म्हणतो, P म्हणतो. P1 म्हणजे काय, पहिल्यांदा जे शिवराजनं रक्कम घेतली का वेदांतकडनं, किती रुपये घेतले, 1000 रुपये, म्हणजेच ती काय, पहिल्यांदा शिवराजने जे वेदांतकडनं रक्कम घेतली का ती किती आहे, 1000 रुपये. मग ते 1000 रुपये म्हणजे काय झालं, प्रिन्सिपल झालं. मग पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल म्हणजे काय, पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल मग आपण काय म्हणत होतो एवढा वेळ, P1. P1च्या ऐवजी मी काय वापरतो, फक्त P हे अक्षर वापरतो. कळलं आता. तिसऱ्या वर्षीचं अमाऊंट आणि तिसऱ्या वर्षीचं प्रिन्सिपल त्यांचा पण रेशो किती आहे, 11/10. अमाऊंटला अमाऊंट लिहितो मी आहेस, पण मला सांगा तिसऱ्या वर्षीचं जे प्रिन्सिपल आहे ते दुसऱ्या वर्षीचं काय अमाऊंट आहे. 2 वर्ष झाल्यानंतर बघा किती अमाऊंट भरायची होती, 1210 रुपये. पण ही न भरल्यामुळं परत व्याज किती वरती लागलं, 1210 वरती. म्हणजे 1210 रुपये हे जे 2 वर्षानंतरचं जे अमाऊंट आहे ते तिसऱ्या वर्षी काय झालं, प्रिन्सिपल झालं. आलं लक्षात. मग तिसऱ्या वर्षीचं जे प्रिन्सिपल आहे ते काय, दुसऱ्या वर्षीचा अमाऊंट आहे, म्हणून मी P3च्या ऐवजी काय लिहिलं, A2 लिहिलं. कळलं आता. A2 इकडे भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात, तर A3/A2 बरोबर काय आलं, 11/10. A2 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात, A3 बरोबर काय आलं, 11/10 गुणिले A2 आलं. आता A2 ची जी ही किंमत आहे इथं ठेवायची, तर A3 ची किंमत काय तयार होईल मला सांग. A3 बरोबर 11/10 गुणिले A2 ची किंमत ठेवा की, A2 ची किंमत 11/10 गुणिले 11/10 गुणिले प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे कुठलं आहे, फर्स्ट इयरचं प्रिन्सिपल आहे, म्हणजे मूळ रक्कम जे 1000 रुपये घेतली होती ती आहे. कळलं. मग मला सांग A2 ला मी असं लिहू शकतो, A2 चीच किंमत कसं लिहू शकतो बघा. A2 बरोबर काय, 11/10चा 2 वेळा गुणाकार आणि प्रिन्सिपल आहे. मग मी 2 वेळा गुणाकार लिहिण्याच्या ऐवजी काय करणार, 11/10चा स्क्वेअर लिहिणार गुणिले प्रिन्सिपल.
कळलं. A3 ला पण मी कसं लिहिणार, A3 बरोबर 11/10चा किती वेळा गुणाकार आहे, 3 वेळा. तर मी काय करणार, 11/10चा घन लिहिणार, गुणिले काय करणार, प्रिन्सिपल. कळलं. आता A1 बरोबर काय, तिकडे लक्ष द्या. आता A1 बरोबर काय, A1 बरोबर 11/10, त्याचा कुठलाच घातांक नाही म्हणजे मी 1 लिहू शकतो आणि गुणिले काय, प्रिन्सिपल. मग पहिल्या वर्षीचं अमाऊंट काढायचं म्हणलं तर 11/10चा घातांक किती आला, 1 गुणिले प्रिन्सिपल. दुसऱ्या वर्षीचं जर अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं म्हणलं, म्हणजे 2 वर्षाचं जर अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं म्हणलं तर 11/10चा काय येतोय, जितक्या वर्षाचं अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे तेवढा घातांक येतो इथं. लक्षात येते, जेवढ्या वर्षाचं आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे तेवढा इंडेक्स, तेवढा घातांक येतो इथं. दुसऱ्या वर्षीचा अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं तिथं घातांक किती आला, 2. 11/10चा स्क्वेअर गुणिले प्रिन्सिपल. 3 वर्षाचा अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर A3 बरोबर काय आलं, 11/10चा घन. 3 वर्षाचं कॅल्क्युलेट करायचं तर इथं किती आलं, घातांक किती आला, 3 गुणिले प्रिन्सिपल. कळलं. कळलं. असंच असतं प्रत्येक ठिकाणी. आता मी काय करणार बघा, फॉर्म्युला तयार करणार. आता इकडे लक्ष द्या, ह्या साईडला फॉर्म्युला तयार करतो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. 3 वर्षाचं मला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर 11/10चा किती आला, क्यूब गुणिले प्रिन्सिपल. आता मला ह्याचा डिनॉमिनेटर जो आहे, छेद जो आहे तो किती करायचा, 100 करायचा. मग खाली मी कितीने गुणणार, 10ने गुणणार. खाली 10ने गुणलं तर वरती पण कितीने गुणणार, 10ने गुणणार. कळतंय. इथं छेद किती होता, डिनॉमिनेटर किती होता, 10. त्याला मी 100 करण्यासाठी खाली 10 ने मल्टिप्लाय केलं. मग जो चेंज तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये करता तोच चेंज तुम्हाला न्यूमरेटर मध्ये पण करावं लागतो. मग खाली 10 ने गुणलं तर मी वरती पण 10 ने गुणणार. आता बघा, तिसऱ्या वर्षीचा अमाऊंट बरोबर 110ला मी कसं लिहितो, 100 अधिक 10 लिहितो. चालतंय का. 110ला मी कसं लिहिलं, 100 अधिक 10. छेद काय लिहितो, 100. छेद किती घेतला, 100ला 100 आहे असं लिहिलं. त्याचा क्यूब गुणिले पी. आता मला सांगा, अंशामध्ये काय आहे बघा, अंशामध्ये काय 100 अधिक 10, छेदामध्ये काय 100. हा छेद मी दोघांना सेपरेट सेपरेट देऊ शकतो, बरोबर. म्हणजे 100 अधिक 10 छेद 100 आहे ना, तर 100 छेद 100 अधिक 10 छेद 100 असं लिहू शकतो मी, कंसाचा घन गुणिले प्रिन्सिपल. बरोबर लिहू शकतो का असं. अरे नाही का, आपण छेद समान असेल तर एकदाच लिहितो आणि अंशांची काय करतो, बेरीज करतो. मग अंशांची बेरीज आहे आणि छेद समान आहे, तर समान असेल छेद तर मी प्रत्येकाला 100ला पण छेद 100 दिला आणि 10ला पण छेद किती दिला, 100 दिला. कळलं. देअरफॉर A3 इज इक्वल टू 100/100 किंमत किती झाली, 100 छेद 100 ची किंमत किती झाली, 1 अधिक. आता 10 म्हणजे काय मला सांग, 10 म्हणजे काय, 10 म्हणजे काय आपला रेट ऑफ इंटरेस्ट आहे का नाही. 10च्या जागी मी काय लिहिणार, आर छेद 100 कंसाचा तिसरा गुणिले पी. कळलं. मग आता A3च्या ऐवजी काय लिहितो मी, ए. इकडे लक्षात घ्या, कंपाऊंड इंटरेस्ट डायरेक्ट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला नाही. समजा तुम्हाला 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं जर कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं किती आहे ते, तर 5 वर्षाचं तुम्हाला काय मिळणार, कंपाऊंड इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल म्हणजेच अमाऊंट मिळणार. सूत्र तयार झाले. ते कसं 3 वर्षाचं आहे, किती पण वर्षाचं विचारू शकतात आपल्याला. अमाऊंट बरोबर 1 अधिक आर छेद 100. जेवढ्या वर्षाचं तुम्हाला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे ते वर्ष आहेत इथं, बरोबर. त्या वर्षांची संख्या इथं आहे, म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण, नंबर ऑफ इयर्स n आणि गुणिले प्रिन्सिपल. हा झाला फॉर्म्युला कशाचा, अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं. तुम्ही म्हणसाल मग कंपाऊंड इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं. समजा तुम्हाला 5 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावलं, व्याजाचा दर दिलाय समजा 10%, बरोबर. प्रिन्सिपल दिलंय 1000 रुपये, तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल ठेवणार 1000 रुपये, व्याजाचा दर ठेवणार इथं
10%. नंबर ऑफ इयर्स किती वर्ष, 5 वर्षाचं तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लावलं तर इथं तुम्ही 5 ठेवणार आणि 5 वर्षाची अमाऊंट कॅल्क्युलेट होणार तुमच्याकडनं. त्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही सोडवलं तर 5 वर्षाची अमाऊंट मिळणार. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, 5 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल असं मिळणार. आणि त्यातून फक्त प्रिन्सिपल काय करा, वजा करा, आपोआपच काय शिल्लक राहणार. हे जे अमाऊंट आहे, ही जे अमाऊंट मिळणार आहे तुम्हाला, ती कसं मिळणार आहे, अमाऊंटमध्ये काय असतं, प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड इंटरेस्ट असतं. मग जे अमाऊंट मिळाले तुम्हाला 5 वर्षाची त्यातून प्रिन्सिपल वजा करा, आपोआप काय राहते शिल्लक, कंपाऊंड इंटरेस्ट शिल्लक राहते. आलं लक्षात फॉर्म्युला, समजलं. हा फॉर्म्युला तुम्हाला कुठं तयार करायची वगैरे गरज नाही, फक्त एक तुम्हाला समजावं, पुस्तकात दिलेलं आहे कन्सेप्ट तुम्हाला की बाबा फॉर्म्युला कसं तयार होतं म्हणून मी सांगितलेलं आहे. बरोबर, फॉर्म्युला लक्षात राहील. बरोबर, पाठ करू नका, लक्षात घ्या. हा फॉर्म्युला पाठ करायची वेळ येऊन म्हणून तुम्हाला मी समजावून सांगितलं की तयार कसं होतं, त्यामुळे पाठ करायची गरज लागली नाही पाहिजे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्याच्यावरचे एक्झाम्पल मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला आपण सोडूया.